विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या इयत्ता 9वीच्या जलसुरक्षा या विषयातील घटक क्रमांक 3 जलव्यवस्थापन यातील दुसऱ्या प्रकरणावर आधारित उपक्रम या व्हिडिओमधून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, माझ्या या YouTube चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. आपल्या जलसुरक्षा विषयाच्या कार्यपुस्तिकेत या घटक 3 जलव्यवस्थापन यातील उपक्रमाचं नाव आहे घरातील पाणी वापराचे प्रमाण अभ्यासणे. उपक्रमाचा उद्देश, महत्व, घरातील दैनंदिन पाणी वापराचे सुयोग्य नियोजन करणे, वर्षभरात लागणाऱ्या पाण्याचा अंदाज लावणे, पाण्याचा होणारा अपव्यय थांबवणे, उपक्रमासाठी नियोजित कालावधी 3 ते 4 दिवस. साहित्य व उपकरणे: पाण्याची बादली, 100 व 400 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, नोंदवही, कार्यपुस्तिका, पेन, पेन्सिल, मोबाईल अथवा संगणक, रंगीत पेन्सिल इत्यादी. उपक्रमाची कार्यपद्धती: दैनंदिन जीवनात मानवाला विविध कारणांसाठी पाण्याची आवश्यकता असते. उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर होण्याकरिता योग्य असे नियोजन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याचा महत्त्वाचा उपयोग पिण्यासाठी होत असला तरी त्याबरोबरच स्वयंपाक, अंघोळ, कपडे धुणे, स्वच्छतागृह व घरातील इतर स्वच्छतेची कामे व बागकामासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते.
आपल्या घरातील पाण्याशी संबंधित सर्व कामांची सविस्तर यादी केल्यास पाणी वापराची सर्व माहिती मिळू शकते. एक छोटेसे 3 जणांचे कुटुंब असल्यास खालीलप्रमाणे पाणी वापर होईल. अनुक्रमांक: कामाचे स्वरूप, पाण्याचा वापर. 1. तोंड धुणे 10 लिटर. 2. अंघोळ 30 लिटर. 3. शौचालय 60 लिटर. 4. कपडे धुणे 100 लिटर. 5. स्वयंपाक 80 लिटर. 6. भांडी घासणे 30 लिटर. 7. फरशी पुसणे 15 लिटर. 8. बागकाम 15 लिटर. 9. इतर वापर 10 लिटर. एकूण वापर 350 लिटर. अशा प्रकारे घरात साठवलेल्या 500 लिटर पाण्यापैकी सुमारे 350 लिटर पाण्याचा 3 सदस्यांसाठी दररोज वापर होतो व 150 लिटर पाणी शिल्लक राहते. पाणी वापराचे हे नियोजन विषय शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. पाण्याचा योग्य प्रमाणातच वापर होत असल्याचे त्यांनी सांगून कौतुक व अभिनंदन केले. अशा प्रकारे सुमारे 4 दिवसांच्या पाणी वापराच्या मी नोंदी घेतल्या. दररोज 350 लिटर पाणी वापर याप्रमाणे वर्षातील 365 दिवसांच्या पाणी वापराचा हिशोब केल्यास 350 गुणिले 365 बरोबर 1,27,750 लिटर पाणी वापर होईल. दररोज 150 लिटर पाणी बचत याप्रमाणे वर्षभरात 365 दिवसात पाणी बचत 365 गुणिले 150 बरोबर 54,750 लिटर पाण्याची बचत होते. उपक्रम करीत असताना
स्पष्ट झालेल्या संकल्पना. दैनंदिन आयुष्यात प्रत्यक्षात किती लिटर पाण्याचा दररोज वापर होतो ही माहिती स्पष्ट झाली. पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजनातून पाणी कसे वापरता येते ही माहिती मिळाली. नवीन काय शिकलात? पृथ्वीतलावरील उपलब्ध पाणी मर्यादित असून माणसाच्या प्राथमिक गरजांपासून औद्योगिक प्रक्रियेपर्यंत पाण्याची महत्त्वाची भूमिका दिसून येते. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन अर्थात जल व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. निष्कर्ष: पाण्याशिवाय सजीव सृष्टीचे अस्तित्व राहू शकत नाही. पाण्याचा अपव्यय थांबवल्यास जल व्यवस्थापन करण्याचा हेतू साध्य होऊ शकतो. उपक्रमाविषयी आपले मत, अनुभव लिहा. पाणी वापरासंदर्भात माहिती घेण्यासाठी केलेल्या उपक्रमातून हे लक्षात आले की पाण्याचा अपव्यय टाळता येणं शक्य आहे. बऱ्याचदा दैनंदिन कामांसाठी जास्त प्रमाणात पाणी वापरतो. त्यातून पाण्याचा अपव्यय होतो. ते टाळून आपण निसर्गाचा समतोल राखू शकतो. पालकांची मदत. उपक्रम पूर्णत्वाला नेण्यासाठी पालकांनी पूर्णपणे सहकार्य केले. त्यांच्या प्रोत्साहनातून व मदतीतून उपक्रम पूर्ण करणे शक्य झाले. पालकांचे मत. पाणी वापराचे योग्य नियोजन करून प्रत्येकाने पाणी वापर केल्यास भविष्यात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही. पाण्याची बचत करण्यासाठी व समजून घेण्यासाठी हा उपक्रम खरोखर आवश्यक होता. सहकार्य घेतलेल्या व्यक्ती. या उपक्रमासाठी आई वडील, शिक्षक व वर्गमित्रांचे सहकार्य लाभले. वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी. इंडिया वॉटर पोर्टल वेबसाईट,
जल सुरक्षा पाठ्यपुस्तक व विकिपीडिया। मित्रांनो, हा उपक्रम तुम्हाला आवडल्यास या उपक्रमाच्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवाराबरोबर अवश्य शेअर करा। धन्यवाद।